नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या ठिकाणी या MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या लेक्चर सिरीजमध्ये स्वागत. आपण बी पब्लिकेशनच्या ठोकळ्यामधून या ठिकाणी ही लेक्चर कंटिन्यू करतो आहोत. संपादक अजित कुमार यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं पुस्तक हे विद्यार्थी मित्रांसाठी आणलेलं आहे. संपूर्ण अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट आहे. NCERT असेल, शालेय अभ्यासक्रम असेल याचा यामध्ये समावेश आहे. विश्लेषणात्मक माहिती आणि जुन्या प्रश्नपत्रिका त्या टॉपिकच्या मागं त्या टॉपिकचे आलेले प्रश्न कंबाईनला आणि राज्यसेवेला स्वतंत्रपणे दिले आहेत. ते मला वाटतं या ठिकाणी विद्यार्थी मित्रांसाठी एक दिशादर्शक आहेत, यात कोणतीच शंका नाही. आजचं आपलं लेक्चर महत्त्वाचं असणार आहे. एक नवीन टॉपिक या ठिकाणी आजच्या लेक्चरमध्ये आपला असणार आहे. चला या ठिकाणी आपण सुरू करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जीवशास्त्रासंदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे. त्याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जीवशास्त्रामधला तो म्हणजे आहारातील पोषण तत्वे, न्यूट्रियंट्स इन फूड. आता अन्नामध्ये जे रासायनिक घटक आहेत योग्य प्रमाणात आहारात घेतले असता शरीराची सर्व कार्ये जी आहेत ती सुरळीतपणे पार पडतात. त्याला आपण पोषण तत्वे असं म्हणतो, हे लक्षात घ्या. काय रासायनिक घटक अन्नातील शरीरात योग्य प्रकारात गेले पाहिजेत, योग्य प्रमाणात गेली पाहिजेत, त्याला आपण पोषण तत्व म्हणतोय. पुढे पोषणशास्त्र कशाला म्हणायचं, न्यूट्रिशन सायन्स कशाला म्हणायचं. ज्या शास्त्रामध्ये पोषण तत्वाचा अभ्यास केला जातो त्याला म्हणायचं पोषणशास्त्र. मग मानव जो अन्न ग्रहण करतो त्याच्यामध्ये कोणकोणती पोषण तत्व आहेत, त्यामधील पहिलं पोषण तत्व आहे ते म्हणजे कर्बोदक, ज्याला आपण कार्बोहायड्रेट्स असंही म्हणतो. काय कार्बोहायड्रेट्स. कर्बोदकामध्ये काय काय आहेत, कर्बोदक कशापासून बनतात, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेली जी कार्बनी संयुगे आहेत त्याला आपण कर्बोदके असं म्हणतो. म्हणजे 3 घटक आहेत. प्रश्न विचारला गेला आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता वनस्पतीमध्ये कर्बोदके कशी बनतात, ती बनण्याची जटिल प्रक्रिया जिला प्रकाश संश्लेषण असं आपण म्हणतो. वनस्पतीमध्ये कर्बोदकं जी बनतायत ती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमधून बनतायत. आणि आपल्या आहारात जर बघितलं आपण तर कर्बोदकाचं प्रमाण फार जास्त आहे. कर्बोदकं एक समृद्ध अन्नपदार्थ स्रोत म्हणून आपण त्याच्याकडे बघतो, स्वस्त आहेत. साधारणतः आपल्याला या ठिकाणी कर्बोदकामधून किती ऊर्जा मिळते असा प्रश्न उद्या विचारला गेला तर 60 ते 80% ऊर्जा ही आपल्याला कर्बोदकापासून मिळते. आणि याला शरीराचं इंधन म्हणून आपण ओळखतो. काय शरीराचे इंधन. आता कर्बोदकांचे एक स्वरूप जर बघितलं तुम्ही तर ते म्हणजे ग्लुकोज. याचे त्यामध्ये सहजपणे अभिशोषण होते. तो त्वरित ऊर्जा देणारा स्रोत आहे, म्हणून खेळाडू ग्लुकोजचा वापर करतात. प्रश्न आला आहे, खेळाडू ग्लुकोजचा वापर का करतात. ग्लुकोज कर्बोदकाचा एक भाग आहे, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हे जे शर्करा आपण म्हणतो किंवा ग्लुकोज ज्याला म्हणतो त्याचे कोणकोणत्या प्रकारचे या ठिकाणी शर्करा असतात तर मोनोसॅकराइड. याच्यामध्ये साखरेचा एक रेणू, उदाहरणार्थ ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल, गॅलॅक्टोज असेल. मानवी शरीर कर्बोदके फक्त मोनोसॅकराइडच्या स्वरूपामध्ये वापरतं, हे लक्षात घ्या. मग ते फळामध्ये आणि मधामध्ये तुम्हाला मोनोसॅकराइड आढळून येतं किंवा असतं. पुढे डायसॅकराइड कशाला म्हणायचं किंवा ओलिगोसॅकराइड. याच्यामध्ये साखरेचे 2 रेणू असतात. बघा मोनोमध्ये एक रेणू आहे जे फळ आणि मध त्याचं उत्तम उदाहरण. पुढे डाय म्हटल्यावर 2 रेणू, काय साखरेचे 2 रेणू. यामध्ये मग लॅक्टोज आहे, माल्टोज आहे, सुक्रोज आहे. हे आता लक्षात ठेवावं लागेल. प्रश्न आले डायसॅकराइड, मोनोसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड हे तुम्हाला नीट लक्षात घ्यावं लागेल. मग हे डायसॅकराइड जे आहे दूध, धान्यातील साखर, ऊस, बीट आणि गाजर हे डायसॅकराइड युक्त असे पदार्थ आहेत. पुढे पॉलिसॅकराइड बहुशर्करा. याच्यामध्ये जास्त रेणू आहेत, 2 पेक्षा जास्त रेणू आहेत. साखरेच्या अनेक रेणू याच्यामध्ये आहे. C6H10 O5N. बटाटा असेल, मका असेल, स्टार्च, सेल्युलोज इत्यादी जे कायटिनयुक्त पदार्थ आपण म्हणूया ते पॉलिसॅकराइड. ओके. पुढे आता कर्बोदकं मिळतात कशापासून, कर्बोदकाचे स्रोत कोणते, तर मग वनस्पती स्रोत आणि प्राणी स्रोत. वनस्पती स्रोतामध्ये तृणधान्य आहे, तांदूळ, गहू, मका, बाजरी, नाचणी. यामधून कडधान्य डाळीमध्ये मूग, मटकी, हरभरा. कंदमुळांमध्ये बटाटे, रताळी, बीट, आळूकुडी. फळांमध्ये केळी, चिकू, द्राक्ष. इकडे साखर, गूळ, मध आहे. प्राणी स्रोतामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ आहेत.
हे माहीत असले पाहिजे. पुढे कर्बोदकाची कार्य काय? ऊर्जेचा पुरवठा. काय कर्बोदकाची कार्य काय आहेत? ऊर्जेचा पुरवठा. शरीरामध्ये प्रत्येक जिवंत पेशीमध्ये कर्बोदकाचे ऑक्सिडीकरण होऊन ऊर्जा मुक्त होते. आणि 1 ग्रॅम कर्बोदक याच्यापासून 4 किलो कॅलरी त्या ठिकाणी ऊर्जा मिळते. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा आहे, प्रश्न विचारला गेला यावर. कर्बोदक दुसरं महत्त्वाचं कार्य करतात ते म्हणजे प्रथिनांची बचत करतात. तुम्हाला जर पुरेशी कर्बोदक मिळाली तर प्रथिने ही त्यांच्या मूळ कार्यांसाठी राखून ठेवली जातात, ज्याला आपण शरीर बांधणी म्हणतो. त्याच्यासाठी कर्बोदकांची कार्य. पुढे स्निग्ध पदार्थाचं जे पचन आहे त्याच्यासाठी कर्बोदकांची आवश्यकता असते. पचन संस्थेच्या कार्यामध्ये कर्बोदकांची महत्त्वाची भूमिका आहे, ज्याला आपण सेल्युलोज म्हणतोय. हे एक तंतुमय कर्बोदक आहे, त्यामुळे मल विसर्जनामध्ये मदत होते सेल्युलोजमुळे. आणि पुढे व्हिटॅमिन सीची निर्मिती जी आहे त्याच्यामध्ये आर्थ्रोपोडेची बाह्य कंकाल निर्मिती करण्यामध्ये सुद्धा कर्बोदकाची महत्त्वाची भूमिका. पुढचा घटक आहे प्रथिने किंवा त्याला आपण प्रोटीन्स म्हणतो. प्रोटीन्स कशापासून बनतात? बघा, प्रोटीनमध्ये नायट्रोजनयुक्त कार्बनी संयुग हा एक ॲडिशन घटक आहे. म्हणजे आपण कर्बोदकांमध्ये कार्बन बघितला होता, हायड्रोजन, ऑक्सिजन बघितलं आहे, इथे नायट्रोजन. काही प्रथिनांमध्ये सल्फर आणि फॉस्फरससुद्धा आहे. सल्फर आणि फॉस्फरस. काही खास प्रथिनांमध्ये लोह आहे, आयोडीन आहे, यासारखे घटकसुद्धा आहे. प्रथिने जर बघितली तुम्ही तर ती अमिनो ॲसिडपासून बनलेली असतात. अमिनो आम्ल ही अमाईनो व कार्बोक्सिल आम्ल यांच्यापासून बनलेली असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आणि 1 ग्रॅम प्रथिनं, 1 ग्रॅम प्रथिनांपासून 6 किलो कॅलरी ऊर्जा मिळते, हे लक्षात घ्या. कर्बोदक 1 ग्रॅम कर्बोदकापासून 4 किलो कॅलरी ऊर्जा, 1 ग्रॅम प्रथिनांपासून 6 किलो कॅलरी ऊर्जा. आता स्रोत काय आहेत? प्रथिनांचे स्रोत काय आहेत? वनस्पती स्रोत, ज्यामध्ये कडधान्य, डाळी आहे, हरभरा, मूग, सोयाबीन त्यांच्या डाळी. पुढे कठीण कवचाची फळं आहेत, तेलबिया आहेत, शेंगदाणे, अक्रोड, काजू, तीळ, बदाम, कारळे प्रथिनांचे स्रोत. प्राणी स्रोत कोणते? मांसजन्य पदार्थ, मांस, मासे, खाद्यपक्षी. पुढे अंडे आहे, दूध, दुधाचे पदार्थ आहे, मात्र त्यामध्ये तूप आणि लोणी नाही. प्रथिनं कार्य काय करत आहे? प्रथिनं शरीराला नायट्रोजन मिळण्याचा एक सर्वोत्तम स्रोत म्हणून प्रथिनं. प्रश्न आला, उत्तर देता आलं पाहिजे. शरीराची वाढ करणे, शरीर बांधणी करणं प्रथिनं. शरीराची झीज भरून काढणे प्रथिने. शरीराच्या सर्व ऊतींच्या मुख्य घटकांमध्ये प्रथिनं असतात. नवीन ऊती तयार करणे असेल, पेशी निर्मिती असेल, या ठिकाणी प्रथिनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. पुढे नियमन आहे. शरीरातील ज्या सर्व रासायनिक क्रिया आहे त्यांचं विकारांद्वारे नियंत्रण करण्यासाठी प्रथिनं उपयुक्त आहे. रासायनिकदृष्ट्या विकार ही प्रथिनं असतात, ही लक्षात घ्या. पुढे संप्रेरक, ज्याला आपण हार्मोन्स म्हणतोय, ती वाढ आणि नियंत्रणाचं कार्य करतायत. त्यानंतर संक्रामक रोगाविरुद्ध लढायचं आहे. इन्फेक्शन करणारे रोग जे आहेत त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी जे अँटीबॉडीज लागतात आपल्या शरीरामध्ये ते म्हणजे प्रथिनं असतात, प्रतिद्रव्य आपण ज्याला म्हणतोय. पुढे ऊर्जेचा स्रोत. आहारामध्ये कर्बोदके असेल, स्निग्ध पदार्थ असेल, ती कमी प्रमाणात असतात. त्यावेळी ऊर्जेचा शेवटचा स्रोत म्हणून प्रथिनांचा वापर होतो. आणि आपल्या आहारातील एकूण ऊर्जेपैकी जवळपास 10% ऊर्जा ही प्रथिनापासून मिळते, हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढचा घटक, पुढचं पोषण तत्व ते म्हणजे स्निग्ध पदार्थ, ज्याला आपण मेद असंही म्हणतो, ज्याला फॅट्स असंही म्हटलं जातं, लिपिड्स वगैरे आपण ज्याला म्हणतोय ते. आता हे जे आहेत शरीरामध्ये संप्रेरक मेदाच्या स्वरूपात असतात. बघा, फॅटच्या स्वरूपात असतात. यामध्ये इस्ट्रोजन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे. कशापासून बनलेले असतात? ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. यामध्ये हायड्रोजनचे प्रमाण हे ऑक्सिजनपेक्षा जास्त आहे. 1 ग्रॅम फॅट्सपासून आपल्याला 9 कॅलरीज एवढी ऊर्जा मिळते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे कशापासून मिळत आहेत हे स्निग्ध पदार्थ? याचे वनस्पती स्रोत काय आहे? शेंगदाणे आहे, खोबरे आहे, सूर्यफूल, सरकी. वनस्पती स्रोत, वनस्पती तूप, मार्गारीन. मार्गारीन काय प्रकार आहे हे जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुपाला एक पर्यायी पदार्थ म्हणून मार्गारीन. आपण क्रमिक पुस्तकांचे लेक्चर बघितले ऑलरेडी. विज्ञानाची संपूर्ण लेक्चर सिरीज
सगळ्या टेस्ट आपल्या अवेलेबल आहेत. आपलं STI-RCB ॲप्लिकेशन आहे, ज्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये. तिथे जाऊन तुम्ही या कोर्सला व्हिजिट करू शकता, त्याचे डेमो लेक्चर्स बघू शकतात. नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही तो कोर्स घेऊ शकतात, तुम्हाला तिथे फायदा होईल. पुढे प्राणी स्रोत, ज्यामध्ये निरचे दूध आहे, ज्याला होल मिल्क म्हणतात, साय, लोणी, तूप, खवा, दुधाचे पदार्थ. पुढे अंडी, विशेषतः पिवळा बलक. त्याच्यानंतर प्राणी स्निग्ध पदार्थ आहे, चरबी, मार्गारीन म्हणतोय आपण. त्यानंतर मासे, यकृताचे तेल आहे. हे मार्गारीन काय आहे बघा, लोण्यासारखा परंतु स्वस्त असा पदार्थ, त्याला मार्गारीन आपण म्हणतो. आता स्निग्ध पदार्थ, याचं कार्य काय? हे फॅट्स काय कार्य करतायत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा. सर्वात जास्त ऊर्जा त्या ठिकाणी जर भेटत असेल सगळ्यात लवकर फास्टमध्ये, तर स्निग्ध पदार्थापासून. आणि शरीराचं जे नाजूक अवयव आहे त्यावर आवरण तयार करण्याचं काम स्निग्ध पदार्थ करतात. उष्णतेचं शोषण असेल, आघातांचं शोषण असेल, शरीराचं तापमान कायम राखणे असेल, या सगळ्या बाबी. पुढे अन्नाला स्वाद देणे, अन्नाला तृप्ती देणे, यामध्ये स्निग्ध पदार्थाची फार मोठी भूमिका आहे. पुढे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळणारी जी जीवनसत्व आहे त्यामध्ये कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ यांना प्रमुख अन्नतत्वे असं म्हटले जातं. आता स्निग्ध पदार्थ जर जास्त खाल्ले गेले तर मानवी शरीरामध्ये कोलेस्टेरॉल जे आहे त्याचं प्रमाण वाढतं, आणि कोलेस्टेरॉल कुठेतरी घातक आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, तर बघा कशापासून किती ऊर्जा मिळते. ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू आणि फिजिओलॉजिकल व्हॅल्यू. कर्बोदकं, प्रथिनं आणि मेद. कर्बोदकांपासून जर बघितलं तुम्ही तर जवळपास 4 किलो कॅलरी पर ग्रॅम एवढी त्या ठिकाणी ऊर्जा मिळते. प्रथिनांपासूनही तेवढीच मिळते. मात्र मेद जे आहे किंवा स्निग्ध पदार्थ यांच्यापासून 9 किलो कॅलरी एवढी एका ग्रॅम मागं ऊर्जा मिळते आहे. गरज किती आहे, दैनंदिन गरज किती आहे, कर्बोदकांची किती आहे, मेदाची किती आहे आणि प्रथिनांची किती आहे. कर्बोदक दैनंदिन गरज 400 ग्रॅमपर्यंत, मेदाची 70 ग्रॅम आणि प्रथिनांची 56 ग्रॅम एवढी गरज मानवी शरीराला असते, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने पोषण तत्वे आहेत. यानंतरचं एक महत्त्वाचं पोषण तत्वाचा भाग तो म्हणजे जीवनसत्वे, जे आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. जीवनसत्वे आणि मग या संपूर्ण पोषण तत्वावर आलेले प्रश्न ते पुढील लेक्चरमध्ये आपण कव्हर करूया. नक्कीच तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा. चला या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.